श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवत आहोत दोडक्याची पातळ भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे आहे। कोथिंबीर, लसूण, भाजलेले तीळ, भाजून घेतलेलं खोबरं, त्याच्यानंतर लागणारे आपल्याला मीठ, हळद, चवीनुसार तिखट, शेंगदाण्याचं कूट आणि फोडणीसाठी कांदा। हे सगळे साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे मैत्रिणींनो। तर ते आता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला। कढईमध्ये तेल गरम केलंय, त्याच्यामध्ये जिरी, मोहरी फोडणीसाठी घेतलेली आहे। त्याच्यानंतर जिरी मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे त्याच्यात। अशा पद्धतीने आपण कांदा परतण्यासाठी टाकलेला आहे। तो गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा परतत आल्यानंतर आपल्याला त्याच्यात मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं आहे आपण मगाशी। ते वाटण आपल्याला तेलामध्ये, कांदा चांगला परतून घेतल्यानंतर मिक्सरमधील वाटण बारीक केलेलं आपण ते तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आपण। परतत आल्यानंतर आपल्याला दोडका टाकायचा आहे त्याच्यात। त्या वाटणामध्ये दोडका पण चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत, म्हणजे तेलात चांगला निम्मा अर्धा दोडका शिजून निघतो। त्याच्यानंतर आपल्याला दोडका परतून झाल्यानंतर आपल्याला कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणामध्ये पाणी घालायचं आहे। गरम करण्यासाठी पाणी ठेवायचं आहे। ते पाणी गरम होतं थोडं परतेपर्यंत, गॅस बारीक करायचा आहे त्याच्यासाठी। तेच गरम पाणी आपल्याला भाजीसाठी उपयोगी पडतं। अशा पद्धतीने मधून आपण झाकण उघडून बघायचं आहे, नाहीतर दोडक्यात खाली करपून जाईल दोडका। थोडं थोडं हलवून परत एकदा झाकण ठेवायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने आपल्याला पाणी गरम झालेलं आहे, ते गरम झालेलं पाणी दोडक्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चेक करून। अशा पद्धतीने आपण हेच पाणी वापरायचं आहे, गरमच पाणी दोडक्यासाठी। त्यामुळे तरी तशीच राहते भाजीला, तरी जात नाही अजिबात। तेच नंतर तुम्हाला गरज लागली तर अजून तुम्ही गरम पाणी घालू शकता। तुम्हाला जशी आवडेल भाजी तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता। अशा पद्धतीने आपण पाणी ॲड केल्यानंतर दोडका 10 ते 15 मिनटं मंद गॅसवर शिजवून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। चेक करायचं आहे मधून शिजला आहे का नाही ते। चेक केल्यानंतर शिजल्यानंतर गॅस बंद करू शकता तुम्ही। अशा पद्धतीने तयार आहे आपली दोडक्याची पातळ भाजी। मैत्रिणींनो, माझी रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।